प्रतापवान जालिंदरनाथांचा जन्म झालेला आहे. प्रत्येक नाथांच्या जन्माच्या वेळेला थोडी त्यांचं स्मरण आनंदाने आपण करतो, याही वेळेला करायचे आहे, पण यावेळी थोडंसं वेगळं करायचं आहे. मी प्रत्येक वेळी अलख निरंजन म्हणतो, मग माझ्या मागं हे म्हणतात. आता ते तसं नाही होणार. आता 3 वेळा म्हणायचं आहे, कारण आता बरेच नाथ जन्माला आले. तर मी 3 वेळा अलख निरंजन आणि शेवटी आदेश म्हणीन. तुम्ही सुद्धा 3 वेळा अलख निरंजन म्हणायचं आणि मग आदेश म्हणायचा. तोपर्यंत म्हणायचं. पण ते करत असताना तुम्ही सुद्धा श्रद्धेने टाळ्या वाजवायच्या. फ्रेश सकाळी 7 वाजता आहे तसं 3 टाळ्या वाजवायच्या, 4थी अशी करायची. एकदा यांनी म्हणायचं, यांना जरा गप्प करतो, एकदा तुम्ही म्हणायचं माझ्या मागं, एकदा तुम्ही म्हणायचं माझ्या मागं, एकदा तुम्ही म्हणायचं. 3 वेळा. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन आदेश. 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 अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन आदेश. अलख निरंजन, हात वर, हात वर. अलख निरंजन, वर वर वर. अलख निरंजन आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन आदेश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि बृहद्रव्य राजाच्या यज्ञामध्ये बाळ जन्माला आलं. त्या राजाला पहिला एक मुलगा होता, त्याचं नाव मीनकेत. हा एवढा गोंडस मुलगा कुणाला आवडणार त्या यज्ञात. आणि मग त्याची पत्रिका बघायला काकांच्याकडं. काकांनी सांगितलं, अहो तुम्ही एवढे भाग्यवान आहात की आता या राज्याची उन्नती होत जाणार आहे. हा भगवंताचा अवतार स्वरूप आहे. नेमकं काय अजून आम्हाला कळत नाही, कारण त्याच्यामध्ये अंतरिक्ष नारायणाने संचार केलेला होता. कुठं? बृहद्रव्याच्या यज्ञामध्ये ज्या वेळेला योग्य वेळ आली, लक्षात ठेवा, त्यावेळी अग्नीने त्या ठिकाणी आपलं तत्व त्या ठिकाणी, म्हणजे अग्नी माता आहे लक्षात ठेवा, आणि त्याच्यामध्ये संचार अंतरिक्ष नारायणाने केला आणि त्या ठिकाणी त्या बालकाचा जन्म झाला. अग्नी जन्माला आलं म्हणून त्याचं नाव जालिंधर असं ठेवलं गेलं. मच्छिंद्रनाथांच्या प्रमाणे त्यांचंही बारसं वगैरे सर्व कार्यक्रम अगदी हो. आता तो राजपुत्रच. आणि मग काय बोलायचं तुम्हाला, ते
राजाचे सगळे खेळ. पण या मुलाच्या बाबतीत तसं नव्हतं. हा सतत ध्यान अवस्थेत असायचा, भक्ती अवस्थेत असायचा मुलांच्यात, पण मुलांचा नसायचा. म्हणजे तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, वैकुंठवासी आम्ही आलो याचं कारण अशी, आम्ही इथले नाहीच आहे. त्यांनी पहिल्या भाषेत सांगून टाकले, आम्ही तुमच्यासारखे दिसतो पण आमचं गाव देहू नव्हे, जावळी नव्हे, पुणे नव्हे, आम्ही कुठले आहे? वैकुंठवासी आलो याची कारण, वैकुंठवासी आलो याच कारणाशी, वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी सात बावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात बावे वर्ताया, सात बावे वर्ताया, जाणू संताचे मार्ग आणि भर जग, जाणू संताचे मार्ग आणि भर जग. फक्त संतांचा मार्ग म्हणजे संत एकदा जर आपल्याला भेटले तर त्यासारखं भाग्य नाही. आणि भेटल्यानंतर कळणं हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. संत भेटणं, देव भेटणं हे महत्वाचं नाहीये, अजिबात महत्वाचं नाही. तुम्ही आता तपश्चर्या केली आणि देव भेटला, तुमच्या समोर उभा राहिला, तुमच्याबरोबर गप्पा मारायला लागला, फिरायला लागला, काय उपयोग नाही हो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर होते, पण दुर्योधन पण त्यांना भेटायचा रोज, पण त्यांना कळाला नाही की हा तो भगवंत आहे. देव दिसणं वेगळं, देव भेटणं वेगळं, पण देव कळणं त्यापेक्षा वेगळं. सगळ्या कौरवांना श्रीकृष्ण दिसत होते, सगळ्या अयोध्येतल्या लोकांना राम कळत होते, पण राम कळत नव्हते. काय म्हटलो कळालं? सगळ्या अयोध्येतल्या लोकांना राम दिसत होते, सगळ्या द्वारकेतल्या लोकांना कृष्ण दिसत होते, पण राम आणि कृष्ण कोण होते हे कळत नव्हते. ते कळालं असतं तर ही वेळ आली असती का? तीच अवस्था झालेली आहे. जालिंदरनाथ पंचवर्षात झाल्यानंतर मौजी बंधन करायचं, 8व्या वर्षी मौजी बंधन करायचं. मौजी बंधन केलेलं आहे, नामस्करणाचा सुरुवातीला विधी झाला, मौजी बंधन झालं. शाळेचं शिक्षण ज्याला म्हटलं जातं, राजपुत्रच होता, काय कमी आहे हो, सगळं त्याला दिल्यात गेलेलं आहे. पण आता लग्न करावं असं वाटायला लागलेलं आहे. बृहद्रवा आणि आई सुलोचना, त्यांचा मुलाचं नाव मीनकेत, आधीचा होता तो मीनकेत. लग्न करूया म्हणले याचं. आणि मग धुर्मिण नावाचा मंत्री जे होते ते एक दिवशी जालिंदरनाथांना दिसत नाही म्हटलं, त्यांनी विचारलं, आज धुर्मिण मंत्री दिसत नाही आपल्याला, कुठं आहेत? ते म्हणले, अरे तुला बायको शोधायला गेलेत. ते म्हणले, बायको कशाला लागती? ते म्हणले, आईला जाऊन विचार तुझ्या. आईला विचारलं, आई काय बायको म्हणजे काय ग? अरे मी नाही का त्यांची आहे? तसं हो हो. मग ती कशाला लागती? आई म्हणले, अरे आता मी आहे, ते पप्पा आहेत, मग हा मीनकेत आहे, असा संसार आहे, त्याला काय त्याचा नीटसा अर्थ कळणं. मग त्यांनी मित्रात गेल्या विचारलं, बायको कशाला करतात? आता मित्रांनी सांगितलं खुणा करून की म्हणती याचे समाधान. अरे बापरे म्हणले, म्हणजे ज्या ठिकाणी आपला जन्म होतो त्याच गोष्टीचा आनंद घेतात. हे काय त्यांना पसंत पडलं नाही आणि त्यांनी ठरवलं की आता इथं राहायचं नाही आणि बद्री केदारच्या मार्गाने जाण्याच्या, म्हणजे वनात जाणं शेवट त्याचा बद्री केदारमध्ये आहे, कारण सर्वनाथांचं तत्व तिथं आहे. वनात गेलेले आहेत. पण मग तुम्हाला राजसैनिकांनी का अडवलं नाही? तर राजपुत्र असल्यामुळे एकदम अडवायला हे केले. पण त्यांनी निरोप पाठवला राजाकडं की ते असे असे बघा जालिंदर कुठेतरी गेलेले आहेत. आता ते एकदम तुम्हाला काय कळत नाही का, थांबवायचं नाही का, तुम्ही काय लक्ष द्यायचं? मग सगळे अशी बघा बघी सगळं चालू.
मग आता त्याचं जेव्हा आहे बघा, जैसे ज्याचे भाग्य असे तैसी बुद्धी त्यासी, तसं त्या ठिकाणी झालं की त्यांना कोणाला जालिंदरनाथ सापडं ना. राजा, प्रधान, शिपाई, सैनिक सगळे शोधतायत, कुठं पत्ता लागना झालाय. आणि हा मुलगा आडमार्गानं रात्र इंदार करत वनामध्ये गेलेला आहे. आणि मग ते शिपाई, प्रधान सगळे राजाला समजवतात, महाराज रडू नका, तो अयोनी अवतार आहे. त्याचं कारण असं आहे की तो अग्नीमध्ये प्रगट झालेला आहे, तो देवता आहे, कधी ना कधीतरी सापडेल आणि कुठं ना कुठेतरी नक्की सापडल्याशिवाय राहणार. आणि म्हणून त्या ठिकाणी राजाचं समाधान केलेलं आहे. आणि जालिंदरनाथ बद्री केदारच्या मार्गाने, अरण्य मार्गाने त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि मग कानिपनाथांना घेऊन दत्तात्रयांच्या जवळ आले. अग्निदेवता साथीला आहेत. आणि मग आदिनाथांचा आशीर्वाद, आणि आदिनाथांचा आशीर्वाद झाल्यानंतर तपश्चर्येला आणि मग विद्या शिकवल्या पाहिजेत. हो म्हणले, देऊया, शिकवूया. कधी कधी काही नाथांच्या बाबतीमध्ये तपश्चर्या आधी असते आणि काही नाथांच्या बाबतीमध्ये तपश्चर्या नंतर असते. त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये दिलेलं आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आणि मग तशा पद्धतीने कानिपनाथांना विद्या शिकवलेल्या आहेत. आणि मावद्याचा कार्यक्रम, आणि मग मावद्याचा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर जालिंदरनाथांनी सगळ्या देवतांना बोलवलेलं आहे. देवता आली, दैवत सगळे आले, दैवत सगळी आली. पण त्या दैवतांनी आता आशीर्वाद द्या, वर द्या, त्यावेळी विरोध केला. म्हणले, पावकाच्या मोहाप्रतीक, अग्नीच्या मोहाप्रती आमचे जुने संबंध आहेत, अग्नीशी, दत्तप्रभूंशी आमचे संबंध आहेत, म्हणून आम्ही कृपा केली. आता आम्ही काय सारखी कृपा करणार नाही, जमणार नाही. आपलं ते काय गाडी असतील ते, कोणाकडे मोटरसायकल, कोणाकडे स्कूटर, कोणाकडं कार, एखाद्याकडे हेलिकॉप्टरही असेल, चालले. जालिंदरनाथांनी पाहिलं, एवढं सगळं केलं. माझ्या शिष्याला, माणसा लहानपणी एक मला वाटतं साने गुरुजींचा का कोणाचा धडा होता, मला आठवत नाही, पण दुधावरची साय हा धडा होता. आपल्याला एक वेळ वाईट म्हणलं तर आपल्याला काय वाटत नाही, पण आपल्या नातवंडाला कोणी काय म्हणलं की आपली तळपायाच्या मस्तकाला जाते. आपल्या मुलाला काय म्हणलं तर आपल्याला आईला राग येतो. तीच परिस्थिती इथं झालेली आहे बघा. माझ्या मुलाला तुम्ही वर देत नाही. प्रतापवान जालिंदरनाथांचं आणि त्यांच्याशी युद्ध झालेलं आहे. आता ह्यांनी यांची युद्धाची पद्धत म्हणजे एक कोणी बाण सोडायचा, कोणी त्रिशूळ सोडायचा. आता नाथांच्याकडे असलं काही नसतं, ते फक्त झोळीत हात घालतात आणि मग आकर्षणास्त्र टाकल्याबरोबर सगळी विमानं इकडे तिकडे पडायला लागली, देव सगळे खाली यायला लागले. ताबडतोब स्पर्शास्त्र टाकल्यावर चिकटायला लागले. कामिनी अस्त्र टाकल्यावर सगळ्या बायकाच निर्माण झाल्या. आणि मग स्पर्शास्त्र काढलं आणि मग बायकांना पुढं आणि हे देव माग, बायका पुढं, हे देव माग. त्या बायका कशा होत्या माहितीये का? सहस्रंबेचे तेज दर्शविता, कामनी नासरे ती दुहिता. अशी योग्यता एका मातेची, त्या भगिनीची होती. अशा त्या सुंदर स्त्रिया आणि त्यांच्या पाठीशी हे देव लागलेत. आणि त्या स्त्रिया चढल्या झाडावर, मग हे देव बी चढले त्यांच्या मग झाडावर. कामावरती विजय मिळवणं इतकं सोपं नाही आहे. आणि मग त्या बायकांनी देव वर चढायला लागले, बायकावर. देव निम्म्या अर्ध्यात गेल्यावर बायकांनी उड्या टाकल्या. देवानी पण उड्या टाकायला लागल्यावर जालिंदरनाथांनी स्पर्शास्त्र टाकलं. त्यामुळं पाय चिकटले, मुंडकं खाली. आणि मग त्या बायकांना सांगितलं, सगळ्याचे कपडे काढा. मला वाटतंय पुरुषाला नग्न करण्याचा योग त्याच वेळी आला असेल. एका वेळी एवढे सगळे, आणि ते सगळे वस्त्र घेऊन गेल्यानंतर शंकर आणि विष्णू तिथं होते. म्हणते जालिंदरांनी बरीच मजा केली, आम्हाला बघायला असली मजा कधी मिळाली नाही.
रावण, बुचकून, बळी, वक्रदंत, रावण एवढे सगळे कुंभकर्ण मारले, पण अशी काय मजा कधी बघायला मिळाली नाही म्हणले. काय मजा आहे, काय आनंद आहे म्हणले, नाही का. आणि मग या ठिकाणी या आनंदाच्या सोहळ्यामध्ये कानिफनाथांनी बरोबर संधी शोधली साधली. त्यांच्या दृष्टीनं दुःखाचा सोहळा होता. म्हणजे जेव्हा कोणीतरी हसतं तेव्हा कोणतरी रडत असतं. देव रडत होते पण बाकी सगळे हसत होते. हरी आणि हर हसत होते. कानिपाला जालिंदरनाथाने सांगितलं ह्यानं एका एकाला वस्त्र देऊन ये. मग कानिपनाथ हळूच जाऊन एका देवाला वस्त्र देता. हे घ्या, नेसा, गुरुच्या नादाला लागू नका, खतरनाक आहे. नाथ संप्रदायाचा नाद करायचं नाही. करीन दृष्टी वाकडी तर पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. ते असे ते म्हणले बाबा दे, तुला काय पाहिजे ते आशीर्वाद, एक सोडून 2-4 देतो पाहिजे तर, पण एवढं आम्हाला सोडायला सांग सगळ्यांना. हो म्हणले, तेवढं काम करतो. गुरुपाशी गेले. आधीच ठरलेलं होतं शेटिंग कोणाला मुख्यमंत्री करायचं. त्यांनी ताबडतोब शेटिंग लावलं. सगळी वस्त्र आणली, प्रत्येकाला एक 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 देऊन टाकली. मग सगळ्यांनी न सांगायची काही गरज नाही. न सांगताना सगळ्यांनी सर्व आशीर्वाद तर दिले, नाही का, आणि सगळे वर दिले आणि दैवत आपल्या ठिकाणी गेलेली आहेत. आणि मग कानिफनाथांना प्रतापवान जालिंदरनाथांनी तपश्चर्येसाठी त्या ठिकाणी बसवलेला आहे. कानिफनाथ तपश्चर्याला बसलेले आहेत आणि जालिंदरनाथांची तीर्थयात्रा चालू झालेली आहे. तीर्थयात्रा कुठं झालेली आहे तर पहिले सुरुवात त्यांची गौड बंगाल देशामध्ये, जिथं गोपीचंद राजा, आणि तिथं जात असताना माणसाला ना काहीतरी वेगळं दिसलं की अट्रॅक्शन जास्त वाटतं. वेगळं दिसलं तर एक किस्सा सांगतो ओघाने आला म्हणून. बडे बाबा मच्छिंद्रनाथ आता हे फिरत फिरत प्रत्येक सारखे सगळे बरोबर असतात असं नाही. एकदा गोरक्षनाथांच्या ठिकाणी गेले आणि गोरक्षनाथांच्या तिथे गेल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम चांगला होता. महाराज बाबा म्हणले, अरे गोरक्ष, तुझ्या इथली लोक एवढी चांगली आहेत का काय? सुसगावची आहेत का काय? एवढं चांगलं जेवायला घालतायत, एवढी चांगली भिक्षा. अहो गुरुजी, जिलबी, बासुंदी, रबडी, पुरी, अरे बाप रे. मच्छिंद्रनाथ म्हणले इथनं जायलाच नको कुठं, आपलं तुझ्याकडेच राहावं. म्हणून एक दिवशी माणसाला सवय असते बघा, एखाद्याच्या घरी गेलं त्याचं जास्त चांगलं असलं मग विचारायचं तुमचं कशानं चांगलं झालं. काय सवय असते, तुमचं कशानं चांगलं झालं. एक लक्षात घ्या, त्यांचं ज्यांनी चांगलं झालं ते केल्याने तुझं चांगलं होईल याची गॅरंटी नाही. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये आपली यात्रा भरलेली असती देवाची, आणि सगळे बायका मगिनी माता चांगला नैवेद्य करून देवाला नैवेद्य घेऊन लाईन लागलेली असती. आणि ते सगळं नैवेद्य वगैरे अशी लाईन लागली. एक गरीबाच्या बाईने, आपल्या भाषेत काय दारुडी बिवडे परिस्थिती काहींची, दारुड्याच्या बायकोचा खरा संसार, एवढं पितं, एवढं भंगार असतं, इतकं वाईट असतं, पण ती बाई त्याला घटस्फोट कधी देत नाही. ते आलंच पेताळेश्वर घरामध्ये कसतरी काहीतरी, हे झालंय का काय, जेवण आहे ते दे, मला जेवू दे. अहो म्हणली बरं झालं आले, हे घ्या हे नैवेद्य. अरे चांगलं आहे म्हणले, चांगले लाडू कुठनं आणलंस हे, मला दे, भूक लागली. थांबा 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 थांबा, मी 17 जणींना मागून आणले थोडं थोडं, तुम्ही काय आणून दिलेलं नाही. ते तेवढा नैवेद्य तेवढा देवाला दाखवा आणि पटकीन खावा म्हणली. मी उपास केला तरी चालेल. गेलं की देवळात. आता तिथं लाईन, आता एवढी लाईन म्हणलं कधी नंबर लागायचा आणि ह्याला कधी त्या पोळ्या खातोय असं झालेलं. जाऊ दे म्हणला. त्यांनी कुठेतरी कीर्तनात ऐकलेलं असतो की सगळ्या ठिकाणचा देव सारखाच असतो, नेमकं त्या देवळा शेजारी एक बारीक देऊळ असतं. म्हणला हे देऊळ काय ते देऊळ काय, चला तिथं दाखवूया. गेला नैवेद्य घेऊन. आता तिथं अशी परिस्थिती झाली, हे मी सांगतोय ही कथा कळाली तर नाथ तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाहीत. लक्ष देऊन ऐका.
परिस्थिती सुंदर अशी आहे की तिथं त्या देवळात कुणी जात नसल्यामुळं मरणाचा धुरळा घाण पडलेली. त्याने तिथं तरवडाची 2-4 झाडं होती, कांड्या मोडल्या, जरा साफसूफ केलं, वड्याचं जरा पाणी आणलं, त्या देवाला काय आहे ते धुतला, नैवेद्य बिवेद्य दाखवला. देवा म्हणला बरं झालं, यांच्यापेक्षा मी नक्की शाण आहे, लवकर माझा जेवायला नंबर लागला. असं म्हणतोय तेवढ्यात आतनं आवाज आला, मी प्रसन्न आहे भक्ता तुझ्यावर, काय पाहिजे? अरे बापरे म्हणला, ही इतकी वर्ष जत्रा करून आपल्या भाषेत कंटाळली, पण आत्यापर्यंत इथं काय काळ भैरव मंदिरात आवाज येतो का? नाही ना. आलाय का कोणाला एखाद्याला खाजगीमध्ये? हां, ते साधी देवता नाही आहे. आणि नैवेद्य घरी आला, बायको म्हणली सकाळी गेलेली आपली शेजारीनं अजून दाराचं कुलूप उघडलं नाही आणि तुमचा झटका कसं काय झाला म्हणली, तुमचा काय वशिला आहे का काय? आता बेवड्यांचा वशिला असतो काय म्हणे. आणि मग अशा परिस्थितीत काय परिस्थिती झाली लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्यांनी अशा परिस्थितीमध्ये त्यानं सांगितलं तुला काय करायचं आहे, मी देवाला मनापासून शपथ घेऊन सांगतो, तुझी पोराची माझ्या सकट. आता विश्वास ठेवावा, कुठं नादाला लागताय? दारुड्याकडे 2च कामं असतात, एक तर आपण बेशुद्धी होणं, नाहीतर बायकोला बेशुद्धी करणं. हां, 5:30च्या पुढं गेलं रस्त्याने की ते शुद्धीत नसतात. ते सकाळी आले नाही तर परत त्याला काय उतारा म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय अनुभव ऐकून आपलं. आणि मग तिनं विचारलं भक्ता तुला काय पाहिजे? हा हुशार होता, काय मागावं तुकोबाराने आपल्याला सांगितलं बघा, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. माणसाला मागायचं कळलं पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा विचारलं तू कोण आहेस? काय म्हटले? ती म्हणली बालका तुला काय पाहिजे? आतून आवाज आला बाईचा, बालका तुला काय पाहिजे? ते म्हणले तू कोण आहेस, कोणची देवी आहेस? तिनं सांगितलं मी अक्काबाई आहे. आता अक्काबाई म्हणल्यानंतर जरा मागं सरला पण विचार केला. बालका तुला काय पाहिजे? त्यानं सांगितलं हात जोडून माते माझ्यावर एकच कृपा कर, काय? तू तेवढी माझ्या घरातनं निघून जा. आणि काय सांगायचं विशेष, जे घरातनं ती निघून गेल्यामुळं काय करल त्याच्यात यश, काय करल त्याच्यात एवढी प्रगती व्हायला लागली की त्याला नंतर दारुड्याच्या ऐवजी लोक उद्योगपती म्हणायला लागली. पण पुढच्या दिवशी ते जत्रा येताना मिटिंग भरली ना ग्रामपंचायतीत, पोलीस पाटील जोडीला, सरपंच उपसरपंच सदस्य, एखादा महाराज माझ्यासारखा असला त्या गावात राहणारा तर समजून सांगायला, एखादा गुरुजी, सगळं मॅचिंग झालं. त्यात एक शहाण्यानं सांगितलं अरे म्हणले काय आपण या देवाची पूजा करतोय? तर म्हणले काय? आता खरं त्यानं त्या देवाची पूजा केलेली बघितली, काय भरभराट झाली म्हणे. अजून वर्ष झालं नाही, आपण ह्या देवाची करून करून पिढ्यान पिढ्या गेल्या हाय तसंच. मग लोक म्हणले मग काय करूया? आता त्या देवाची पूजा करूया म्हणले. मग ह्या देवाची जत्रा आणि सगळं गाव कुठं, आणि मग सगळ्यांनी नैवेद्य दाखवायचा आणि म्हणायचं देवी एवढी कृपा कर, तेवढी आमच्या घरी ये ग. त्याच्या घरी गेलीस तशी. आता प्रत्येक जण जायचं नैवेद्य दाखवायचं, म्हणायचं माते कोण आहेस? आमच्या घरी तेवढी ये. असं म्हणून सगळ्या गावांना अक्काबाईला कुठं बोलवली. आणि मग पुढच्या उरसाच्या वेळेला अख्ख्या गावात सोसायटीच्या जप्त्या हजर. अक्काबाई घरात घुसल्यावर काय होईल? मग तिसरी मीटिंग घेतली, त्याला मध्ये घेतलं, तू नेमकं काय केलंस? त्यांनी सांगितलं अरे बाबानो ती जेव्हा भेटली तेव्हा मी तिला विचारलं की तू कोण आहेस? त्यावेळी तिनं काय सांगितलं मी अक्काबाई आहे. आणि मग तू काय म्हणला? मी म्हटलं तेवढी माझ्या घरातनं निघून जा. आणि तुम्ही काय म्हणला? आम्ही सगळ्यांनी म्हणलं ये तेवढी आमच्या घरात. म्हणजे देव भेटल्यानंतर सुद्धा काय मागावं हे कळायला पाहिजे. तसं कानिपनाथ नाही का तपश्चर्याला बसवले, दैवतांनी त्यांच्यावरती कृपा केली. आणि जालिंदरनाथांनी काय मागितलं आदिनाथ बाबांना की याच्यावरती तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या, मी तीर्थयात्रेला जातो. आणि गौड बंगाल देशामध्ये गेले. त्या ठिकाणी गोपीचंद राजा राज्य करत होता. त्याच्या आईचं नाव मैनावती. आणि एक दिवशी ते राजप्रासादावरती माता
सकाळचं कोवळं ऊन घेत बसली असताना रस्त्याने एक योगी चाललेला दिसला, भगवी कपणे असलेला, आणि त्याच्या डोक्यावर असा गवताचा भारा होता. रामायणामध्ये हो प्रभू रामचंद्र, आईसाहेब, लक्ष्मण आता निमित्त वनवासाचं होतं, निमित्त दशाननाला मारायचं हेही होतं, पण मला वाटते निमित्त मानव जातीचं कल्याण करणं हे त्यात जास्त होतं. भगवंत ज्या अवतार लीला करतात त्या लीलांच्या मध्ये भगवंत निमित्त काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होत नाही. आज या सुसगावच्या सर्व ग्रामस्थांनी अगदी सरपंचाच्या पासून पोलीस पाटलांच्या पासून जो उत्साह दाखवला, काय आज मी पाहिलं त्यांचं आडनाव मला आत्ता कळालं की हे पोलीस पाटील आहे. या वयाचा मनुष्यामध्ये एवढा जोश आहे की पिंपरी चिंचवडमध्ये येऊन बघा, मंदिरात गर्दी कमी असेल पण नको त्या टपऱ्यांच्या पाशी नको ती टुकार उभा राहिलेली असतात. भारतातली ही विषमता दूर करण्यासाठीच संतांची संगती, पण त्याच्या आधी हा नाथ संप्रदाय. ज्ञानोबा शेवटचे नाथ, ज्ञानोबा शेवटचे नाथ, पण मग त्याच्या आधीचे कोण? मग ते काल तुम्हाला मी सांगितलं की आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतायांचा मुख्य शिष्य. आणि मग आम्हाला गणपती बाप्पाबद्दल आमची संस्कृती सांगते की गणपती बाप्पा एकटे नाही चालणार, कारण सीतामाईला आणि दशाननाने घेऊन गेल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ऋषींनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊ नका म्हणून. लक्ष्मणाला काही लगेच खळक वाटेना. लक्ष्मण म्हणाला, दादा प्रभू विश्वाचा मालक आहेस तू आणि एक ऋषी, आणि म्हणे नको म्हणतायत. प्रभू म्हणतात शांतीला धरा. तेव्हापासून शांतीला धरा हे शब्द प्रचलित झाला असं लक्ष्मणाला सांगितलं. आणि त्या शांतीला धरल्यानंतर त्याचं उत्तर ज्या वेळा आईसाहेबांना दशाननापासून मुक्त करून सगळे परत आले त्यावेळी ते ऋषी म्हणले आता या. याचं कारण आहे वारकरी संप्रदायामध्ये उत्तर सुंदर दिलं. याचं वारकरी संप्रदाय अद्वैत मानत नाही, द्वैत मानतो. त्याचं कारण आहे अद्वैत हे निर्गुण निराकार ब्रह्म आहे, त्याचा आस्वाद घेता येत नाही. द्वैतामध्येच माया आणि ब्रह्माचा एकत्र संगम असतो, ते सगुण असतं. विश्वव्यापक परमात्मा ज्या वेळा तुकोबारांच्या कडेने ज्या वेळा 13 दिवस उपोषणाला बसल्यानंतर फिरत होता, आकाशवाणी झाली, तुकोबा अहो तुम्हाला भेटायला विश्वाचा मालक फिरतोय. ते म्हणले ह्या रूपात मला बघायचं नाहीये. तो अशा अशा रूपात फिरत होता. मला जे पाहिजे त्या रूपात पाहिजे. आणि मग त्यावेळी ऋषीने आज उत्तर दिलेलं आहे. काय म्हणतात की त्यावेळी तो होता एकटा, तो निर्गुण निराकार आहे, तो नाही अशी या चराचरात जागाच नाही म्हणले. आणि असा राम मला पाहायचा नाही किंवा आमच्या झोपडीत नको. आम्ही बायका पोरवाली माणसं आहे, बायका मुलं आहेत, आमचा संसार सुखाचा, संसारात आम्हाला परमार्थ झाला पाहिजे. म्हणून येताना कोण पाहिजे? सीतामाई पाहिजे. म्हणून गणपती बाप्पा बरोबर त्यांच्या बरोबर असणाऱ्या कोण? मुखम करोति वाचालम पंगुलंघयते गिरिम यत्कृपात अहम वंदे परमानंदस्य माधवम. त्या माधवाला प्रार्थना काय करायची? या कुंदेंदु तुषारहार धवला, या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा अच्युत शंकर प्रभृती. ब्रह्मा शंकर महेश हे सगळे ह्या दोघांना पहिलं वंदन आहे. प्रभृती देवे सदा वंदिता, जे वंदन करतात त्या सरस्वती सह या आमच्या सुसगाव मध्ये गणपती बाप्पा, आमच्या सुसगावलाच नव्हे, इथल्या माता भगिनींनाच नव्हे, इथल्या सर्व जनतेलाच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राला नव्हे, माझ्या भारत भूमीला ज्ञानोबारायांच्या भाषेत या विश्वाचं कल्याण करण्यासाठी या नाथ संप्रदायाचा जो आम्ही महायज्ञ आरंभलेला त्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी या. आणि म्हणून आपण सर्वांनी हात जोडून एकदा प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. धन्यवाद. सुंदर, अप्रतिम हा भाव पाहिजे.
मी काल तुम्हाला सांगितलं होतं, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. वाचनाला महत्व नाही, भाव नसेल तर ते ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय आजी स्वसंवेत्या, कर्म दुसरंच चालू आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय आजी स्वसंवेत्या आत्मरूपाय, कर्म दुसरं, तोंडात एक, विचार भलताच. कारण काय असतं माहिती आहे का, सरस्वती ही अशी गोष्ट आहे की एकदा तुमच्या आतमध्ये ती घुसली की ती हा देह संपेपर्यंत बाहेर येत नाही. लक्षात ठेवा. लक्ष्मीचं तसं नाही, किती वेळा गोळा केली तरी गॅरंटी नाही ती राहील त्याची. तुम्हाला लहानपणी जे आता माझ्या माता भगिनीने आठवल्यानंतर आहे की नाही, तुम्ही लहानपणी भाऊबीज असते, राखी पौर्णिमा, मग तुमच्या तोंडात ते बसलेलं आहे, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडीच माया. आता हे जे तुमच्या मनामध्ये बसलेलं आहे, तुमच्या उत्तरार्धामध्ये, म्हणजे तुम्ही म्हातारा होताना किती वय झाल्यानंतर सुद्धा तुमची परिस्थिती श्रीमंत असो गरीब असो, नाहीतर एखाद्याच्या गरीबाच्या झोपडीत असो, त्याच्यात काही बदल होतो का हो? म्हणून सरस्वती पाहिजे. फक्त सरस्वतीचा वापर गणेशाच्या मार्गाने केला तर जीवन मुक्तीच्या जवळ जायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर, सृष्टीचा उत्पत्ती करता, सृष्टीचा तारणहार, सृष्टीचा संहार करता सुद्धा ज्याचं दर्शन घेतात, ज्याच्यापाशी लीनता दाखवतात, तो गणपती बाप्पा म्हणजे आमची संस्कृती आहे. लक्षात ठेवा. आणि त्या संस्कृतीच्या मार्गासाठीच नवे नवे मार्गानेच नवे नवे आत्ताच योग चालू आहे या सुसगावामध्ये. पहिले नाथ का प्रतापवान बळे बाबा मच्छिंद्रनाथांचं आपण कथानक ऐकलेलं आहे. आणि आता 2 नंबरचे नाथ जालिंदरनाथ भ्रद्रव्याच्या यज्ञामध्ये प्रगट होऊन लग्न करतायत आई वडील म्हणल्यानंतर वनामध्ये त्यांनी आणि प्रस्थान केलेलं आहे. काय परिस्थिती आहे बघा. राजा आहे, राज्य आहे, आई आहे, वडील आहे, पप्पा काहीतरी नाही, तो मोलमजुरी करणारे नाही आहेत, राजा आहे. आई कुठेतरी धुणं भांडी नाही करत, राणी राजमाता. पुत्र आहे तो राजकुमार. काय कमी होतं व? पण वैराग्य काय, तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे. वैराग्य हे परिस्थितीवर नसतं. अगदी निळोबारे यांनी वर्णन केले वैराग्याचं, जरा 2 ओळीत घेऊच आपण. अरे प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखवली, ए अहंता ममता दवडून निज शांती वरिली, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. काय गप्पा आहेत का? एवढं सोपं आहे? सामान्य माणसाला काय हो, एसटी थांबत नाही. रामाचा अधिकार किती मोठा आहे, विश्वाचा मालक आहे, पण तुकारामाचा अधिकार एवढा मोठा आहे. सांगू का जरा त्या भाषेत सांगू का? काय म्हणतात जनाबाईचं वर्णन केले. तो कोण देहूचा तुकोबा वाणी, तो कोण देहूचा. बायको रुसली नवऱ्यावर, नको ते हा कुटाणा करतोय, साधू संतांच्या मागे जातोय. रुक्माई रुसली. काय म्हणली, का रुसली? अहो त्यो कोण देहूचा तुकोबा वाणी, त्यानं काय लिवली 4-2 गाणी, तेवढ्यासाठी काय तर म्हणे ह्यानं धाडले विमान बसायला. ए रुक्माई रुसली, ही कोपऱ्यात बसली, हे चला जाऊ पुसायला. हा रुक्माई कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. ए हे रुक्माई रुसली. काय अधिकार आहे? हा अधिकार आहे. नाथ संप्रदायामध्ये भक्ती आहे. आणि मग त्या वनामध्ये एके ठिकाणी झोपला, नेमका वणवा लागला असा. आता तुम्हाला माहिती आहे वणवा जंगलामध्ये लागतो आणि काही विक्षिप्त असणारे लावतात, पण काहीतरी प्याचन फिरून काय द्यास टाकून. समाजाचं किती अधपतन होतं याचं काही लोकांना अनुमानच येत नाही. आणि परिस्थिती अशी झालेली आहे की तो वणवा पेटत पेटत ज्या ठिकाणी ते जालिंदर बाळ
झोपलेलं होतं तिथं आला. आणि आता त्यांना भाजणार तेवढ्यात त्या अग्नीच्या लक्षात आले की अरे हा माझा पुत्र आहे. अग्निदेवाने साक्षात मनुष्याचं रूप घेतलेलं आहे. अरे बाळा उठ म्हणले. काय म्हणले, तुम्ही इथं कशी काय नेताय काय परत नेऊन मला राजवाड्यात? नाही म्हणले, मी अग्निदेवता आहे आणि मी तुझा वडील आहे. तुम्ही कसे काय वडील म्हणले? आता तर वडिलांना सोडून आलोय. आणि देवा म्हणले किती वडील असतात एका एकाला? एक वडील सोडून आलो तर दुसरा. ते म्हणले मग सगळी जालिंदर जन्मापासूनची कथा सांगितलेली आहे. शिवकामावरी कोपोन तृतीय नेत्रीचा काळोनी अग्न महास्मर केला भस्मतेने. शंकर कामदेवावर कोपल्यानंतर कामदेव नष्ट झाले, पण तो काम अग्नीनी आपल्या मध्ये जपून ठेवला आणि भद्रव्या राजाच्या यज्ञामध्ये त्या योग्य वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये अंतरिक्ष नारायणाने संचार केला आणि तुझा जन्म झालेला आहे. आणि म्हणून मी अग्नी आहे ती तुझी माता आहे आणि अंतरिक्ष नारायण हा तुझा पिता आहे. बाळा तुला काय पाहिजे म्हणे? काही नाही. पप्पा तुम्ही भेटलेलेच आहे, दादा तुम्ही भेटलेलेच आहे, तात्या तुम्ही म्हणले, नाना तुम्ही काय जे म्हणत असेल ते म्हणले, दादा तुम्ही भेटलेलेच आहे, माझ्यावर एवढी कृपा करा की मनुष्य जन्म जो मला मिळाला आहे त्याचं सार्थक कशाने करता येईल तेच करा, बाकी काय करू नका. आणि मग जालिंदरनाथांना आपलं मूळ तत्व जे आहे त्याची अग्निदेवानी भेट करून दिल्यानंतर भगवान दत्तात्रयांच्या जवळ घेऊन गेलेले आहेत. दत्तप्रभू म्हणले कोणाला आणलं? म्हणले माझाच मुलगा आहे, कल्याण करा. आता अग्निदेवतांचा पाहिल्यानंतर दत्तप्रभू कशाला म्हणतील नाही? लक्षात घ्या, मुलाबाळांना मान सन्मान चांगले वर्तणूक किंमत मिळण्यासाठी आई वडिलांचं चारित्र्य चांगलं असावं लागतं, लक्षात ठेवा. नाहीतर मुलच्या पिढीला फार त्रास होतो. म्हणून प्रत्येकाने आपलं चारित्र्याची काळजी घ्यावी. जीवनात ते फार महत्वाचं असतं. काही वेळा नाविलाज असतो, कारण विष्णुमय जग म्हणजे चराचरात भगवंतांनी सगळं ठेवलेलं आहे. आणि मग अशा ठिकाणी गेल्यानंतर दत्तात्रय प्रभू म्हणले याला इथंच राहू द्या. 6 महिन्यामध्ये सगळ्या विद्या शिकवल्या, सगळी शस्त्र शिकवली, सगळी अस्त्र शिकवली. जारण मारण उच्चाटन कामास्त्र स्पर्शास्त्र विभक्तास्त्र अग्नियास्त्र पर्जन्यास्त्र सगळे शिकवून तयार केले. आणि मग शेवटी मावद्याचा कार्यक्रम करतो. आपण घर बांधल्यानंतर वास्तुशांती करतो का नाही? गुरुजींना बोलवतो, मग गुरुजी वास्तुशांती करतात. ओघाने एका शब्दाचा अर्थ वास्तुशांती कशाला म्हणतात आणि गृहप्रवेश कशाला करतात? आपण घर बांधताना निर्जीव वस्तूची जी पूजा केली जाते, दगड माती विटा पाण्यापासून जे बांधलेलं असतं, त्याच्यामध्ये अनेक कृमी कीटक पूजा आपले ते बांधत असताना त्यांना सद्गती मिळालेली असते म्हणायला काही हरकत नाही. पण त्या पापातून किंवा आपल्या मागे काय होऊ नये म्हणून काय केलं जातं? शांती वास्तूची निर्जीवाची केली जाते, त्याला वास्तुशांती म्हणतात. सजीवाची केली जाते, त्याला उदक शांती म्हणतात. पण मग गृहप्रवेशामध्ये काय होतं? फक्त चांगले विधी केले जातात. ज्ञानोबारायांनी त्याचं हरिपाठात उत्तर दिले, शम दम कळा विज्ञान सज्ञान. वास्तुशांती म्हणजे दम काढून टाकून शमाची निर्मिती करणं, त्याला म्हणतात वास्तुशांती. आणि गृहप्रवेश म्हणजे फक्त शमाचं करायचे, त्याच्यामधलं वाईट काढलं जात नाही. नाथांची भक्ती कशी करायची एक प्रमाण आले म्हणून सांगतो 2 मिनिटाचं. हडपसरमध्ये एक गुरुजी होते, नाव सांगत नाही तर लोक विचारायला जातील तिकडं. आणि ते गुरुजी शिवभक्त, एका कुटुंबाशी संबंधित, शंकराचं मंदिर चांगलं. आणि परिस्थिती अशी झाली की त्या ठिकाणी एका बाईने नवनाथांचं पारायण केलं. लक्ष ठेवा, नवनाथांची भक्ती कुणी करावी. मग आपण कथा पुढे घेऊ. पण त्यावेळी हे गुरुजी नव्हते, दुसरे गुरुजी होते. त्या गुरुजींनी समाप्तीच्या दिवशी विचारलं, ताई पोथी कुणी वाचली? आता काय विशेष नाही विचारणार. गुरुजी म्हणले विचारणार. त्या म्हणल्या गुरुजी मीच वाचले. आता पूजेला बसताना त्या होमाला नवरा बायको बसलेले होते आणि मीच वाचले म्हटलं. कॉमन त्यांनी उत्तर काय फार चुकीचं दिलं असं नाही, कारण ती फर्स्ट स्टेज आहे. ते म्हणले बायकाने नवनाथ वाचायचा नसतो. आता त्या बिचारी जरा हलक्या मनाची होती, तिला जरा थोडंसं टेन्शन नाही का.
योगायोगानं आमचे मित्र असणारे गुरुजी त्या ठिकाणी एकदा त्यांची भेट झाली. म्हणले ताई जरा तब्येत तुमची खूपच खराब झालेली दिसते. आता बायकाला सांगण्याची ॲक्शन म्हणजे सगळ्या ॲक्शनचा संगम म्हणजे बाई, कारण सगळे अष्टसात्विक भाव एकाच वेळी ते ओकून मोकळ्या होतात. काय सांगायचं गुरुजी, अहो काय ते नवनाथांच्या नादाला लागली. मी वाचलं, गुरुजींनी सांगितलं कशाला वाचलं, त्यामुळे हे दिवस आलेत माझ्या वाईट परिस्थिती. गुरुजी म्हणले अहो नवनाथ वाचून असं कुठं वाईट कोणाचं होतं का तेव्हा. तरी पण म्हणले आमचे मित्र एक आप्पा महाराज कुलकर्णी आहेत, त्यांना मी विचारतो, उद्या सांगतो. गुरुजींनी मला विचारलं की असं नाही असं आप्पा आहे काय आहे. मी त्यांना सांगितलं. त्या बाईला म्हणावं की ती जरा कार्यकर्ती बाई होती, तिला म्हणावं जो म्हणणार त्यालाही बोलव, तू पण ये. अजून 4-5 असले तर तिथं म्हणलं एखादं प्रवचन देऊ, त्याची पाहिजे तर फी देऊ नको, फक्त चहा प्यायला दे, नाश्ता दे, आम्ही आमच्या गाडीत बसून जातो. नाथांची भक्ती कशी करायची आणि कोणी करायची हे आपल्याला लक्ष द्या म्हणून ऐका. मी कथा सांगत असताना मानवाचं झी टॉकीजने हे जे सगळं केलंय ना, हे भूतकाळाचा इतिहासाचा रूपी आधार घ्यायचा आहे आपल्याला, आणि भविष्य आपल्याला घडवून या भारताचा भूगोल या विश्वामध्ये आदराने लोकांनी नाव घ्यावं, असं आपल्या भारतभूमीतल्या प्रत्येकाचं कर्तव्य असलं पाहिजे. यासाठी या कथा असतात. आणि मग त्या बाईने केले की सगळे, त्या ज्यांनी सांगितलं त्यांनाही बोलवलं आणि आम्हाला बोलवलं प्रवचनाला. आम्ही बसलो. आता मी पहिलं वाक्य सांगितलं की बाबांनो, या विश्वामध्ये बाई निदान आहे तरी नर आणि नारी आहे, पण नर कोण आहे आता सांगा बरं. आता तिथं बरेचसे होते मिशा वाले 110 किलो वजनाचे, 72 इंच असणारे, पण एक जण उठून म्हणला नाही आपण मर्द आहे, आपण नर आहे असं कोणी म्हणलं नाही. मी त्यावेळी सांगितलं नर या विश्वामध्ये कोण आहेत लक्षात घ्या. भगवद्गीता कुणी कुणी पाहिली त्यांनी हात वर करा बरं. अरे मी काय मागायला येत नाही. अरे बरेच जणी, बरं ठीक आहे. भगवद्गीता पाहिली नसेल घरी जाऊन बघा, नसलं तर दुकानात जाऊन नुसतं वरनं बघा, वरचं आत उघडू नका. त्या भगवद्गीतेच्या फ्रंट पेजवर जेवढे आहेत तेवढे नर आहेत. पहिला नर आहे तो घोडा. या विश्वामध्ये फक्त नर फक्त घोडा आहे. घोड्याला स्तन नसतात, बाकी सर्व चराचर जीवजंतूला स्तन आहेत, म्हणून घोड्याला नर म्हटलेला आहे. दुसरा नर आहे तो अर्जुन. 4 युगामध्ये फक्त अर्जुनाला स्तन नव्हते, म्हणून नर नारायण म्हणल्यानंतर अर्जुन श्रीकृष्ण हे डोळ्यासमोर उभा राहतं. हो. आणि तिसरा नुसता नर नाही, ज्या नराची वाहवा करावी असा नर आहे. सुंदर बोललेलं आहे, फक्त आपल्याला उच्चार नीट करता येत नाही. मनोजव मारुत तुल्य वेगम. मारुत म्हणजे वारा, आम्ही म्हणताना म्हणतो मारुततुल्य वेगम. मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतान वरिष्ठम. वातात म्हणजे वानर युथ, एवढा असा तो शब्द आहे. वानर नाही शब्द, वानर युथ. वा म्हणजे वाहवा करावी. जेवढे त्याच्यामध्ये नर आहेत त्या नराच्या युथ म्हणजे समूह, त्या समूहामध्ये ज्याची वाहवा करावी असा नर त्या रथाच्या वर आहे. मारुतऱ्या बजरंग बली की, पवनपुत्र हनुमान की. आणि चौथा जो आहे नर आणि नारायण, या सर्व विश्वामध्ये अंडज्वार स्वेद उद्भिज या सर्वांची निर्मिती करता, या सर्वांचा पालन करता आणि या सर्वांचा संहार करता, या सर्वांचा असणारा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण त्या रथामध्ये बसलेले आहेत. दाखवावं मग उदार असावं. परमार्थ हे सांगतो. मैनावतीने त्या ठिकाणी अधिकार दाखवून दिला. जालिंदरनाथानं कृपा केल्याशिवाय पर्यायच नव्हता. धैर्यबळ सतीचं ओळखलेलं आहे. डोक्यावरती कृपा आशीर्वाद ठेवलेला आहे, मांडीवरती हात फिरवल्याबरोबर डोळ्यावरती हात फिरवल्यानंतर गोरक्षाचा डोळा बसवणारे प्रतापवान मच्छिंद्रनाथ, आणि मांडीवरती हात फिरवल्यानंतर मैनाकिनीचा मांडी पूर्व स्थितीहून आचाट करणारे त्यांचं नावच आहे जालिंदरनाथ. आणि ब्रह्मवेत्ता ब्रह्मतत्व तिच्यामध्ये उतरवलेलं आहे, आणि मैनावतीने उठून जालिंदरनाथांच्या चरणावरती मस्तक ठेवलेलं आहे. आणि तिथून पुढं माता रोज येऊ लागलेली आहे. पण मनामध्ये एकच शंका येते की माझ्या मुलाचं कसं काय होईल. आई काही कुणी होत नाही हो, एक वेळ माझं काही झालं तरी चालेल, पण माझ्या मुलाला
खरंच आहे. प्रेम हे आईनेच करावं. परिस्थिती अशी झालेली आहे की गोपीचंद राजा एक दिवशी स्नान करतोय. गोपीचंद राजा एक दिवशी स्नान करतोय आणि ते स्नान चालू असताना आई वरून पाहते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं की मी माझ्या जीवनाचा उद्धार करून घेतला, पण माझ्या पुत्राचा होईल का? कारण तुझे वडील ते आले गेले, तुझे आजोबा आले गेले. मनुष्याचा जन्म आले आणि गेलेसाठी नाही आहे. या जीवनामध्ये उद्धार करता येतो. सर्व प्राणीमात्रामध्ये मनुष्य जन्मामध्ये उद्धार करण्याची जास्त माध्यमं भगवंतांनी दिलेली आहेत. पण आपल्या भौगोलिक लोकसंख्येच्या मानाने पशुपक्ष्यांनी जेवढा उद्धार केला, प्राणीमात्रांनी जेवढा उद्धार केला, त्या मानाने आपला उद्धार मला वाटतं कमीच झाला. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, जटायू गिधाड असून सुद्धा प्रभू रामचंद्राच्या इतर गेला. आपल्या लोकसंख्येच्या मानाने किती सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला मनु आणि शत्रुपा दोनच ब्रह्मांनी निर्माण केले होते. आता लोकसंख्या किती आहे जगाची, आणि आता संत किती आहेत? माझ्या माहितीप्रमाणे भक्ती विजयामध्ये 87 आहेत, मोहम्मद पैगंबर 88, येशू ख्रिस्त 89, गौतम बुद्ध 90, गुरु नानक 91, अजूनही असतील काही. पण अजून माझा 100 पर्यंत माझ्या अभ्यासाप्रमाणे आकडा पोचला नाही. माणसं पुढे भरपूर आहेत, सांगणारे भरपूर आहेत, पण ऐकणारे जाणार आहेत आणि सांगणारे जाणार आहे. जो अविनाशवंद आहे, जो सच्चिदानंद आहे, देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु जो आहे, असा या व्यासपीठावर असणारा गुरु कुठं आहे? त्याची गरज आहे. आणि तो भेटणं एवढं सहजासहजी सोपं नाही. तुका म्हणे ते पाहिजे हेरा गबाळ्याचे काम नव्हे. जालिंदरनाथ त्या अवस्थेतले योगी होते. आणि म्हणून मैनावतीला वाटायचं की माझ्या बाळाचा उद्धार केला, आणि डोळ्यातलं पाणी नेमकं गोपीचंदाच्या नेमकं अंगावरती पडलेलं आहे. आणि गोपीचंदाच्या अंगावरती पडल्यानंतर सरळ उठलेला आहे आणि वर पाहतो तो आकाशात तर ढग नाही आहेत, आणि पाणी पडलं कुठं ना आईचा चेहरा दिसला. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आईच्या डोळ्यातून पाणी असतील हा अंदाज मानून धावतच वरती गेला आणि आईच्या चरणावरती मस्तक ठेवून आईच्या जवळ म्हणला, माते असं कोणतं दुःख तुला निर्माण झालेलं आहे की ज्याच्यामुळे तुझ्या डोळ्यातून पाणी आलं? माझ्यासारखा पुत्र असताना माझ्याकडून सुद्धा जरी एखादी अवहेलना असेल तरी सांग, त्याचं प्रायचित्त घेईल मेल तयार आहे. माझ्या एवढ्या 1200 बायका आहेत, तिच्यापैकी एखादीने काय बोलला असेल सांग. गोपीचंदा असं काहीच नाही रे माते, तुझ्या डोळ्यात पाणी का? अरे तुझे पिता, तुझे आजोबा आले गेले, पण माझं असं मत आहे की या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जीवनाचा उद्धार व्हावा. माते असा उद्धार करायला मी काय केलं पाहिजे? त्याला गुरु करायला पाहिजे. असा गुरु आहे कोण की ज्याचा स्वतःचा आधी उद्धार झालेला असला पाहिजे ना. ज्याचा स्वतःचाच उद्धार नाही, आडात नाही तर पोऱ्यात कुठनं येणार आहे? तुमचा स्वतःचाच उद्धार झालेला नाही, तुम्ही काय दुसऱ्याचा करणार आहे? ते म्हणे आपल्या गावामध्ये एक योगी आहे. आपल्या गावात योगी आहे आणि मला कसं काय माहिती नाही? आणि कुठं आहे? मग ते सांगते अशा अशा ठिकाणी आहेत. मंगळ गल्ली कुशल स्थान ती जागा दाखवते. आणि हे बातमी बोलताना गोपीचंद राजाची पत्नी लुमावंती मुख्य पट्टराणी ती ऐकते. सासू काय सांगते नवऱ्याला, आणि म्हणले हिनं जर आता आपल्या नवऱ्याला जर वैराग्यन जोग दिला तर आपल्या 1200 जणींनी काही एकमेकीला हळदी कुंकू लावायचं का? मग त्या सगळ्या जणींची मिटिंग घेतात आणि नियोजन करतात की गोपीचंद राजा हा वैरागी झाला नाही पाहिजे. आणि म्हणून संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला लुमावंतीच्या महालामध्ये राजा गोपीचंद जातो त्यावेळी लुमावंती म्हणते, महाराज काय म्हणतेस? काय सांगू म्हणे. एक गोष्ट ऐकली ती खरं आहे का? राग येणार नाही? सांगावं तरी म्हणले मला मरण, नाही सांगावं तरी म्हणले इकडं आड तिकडं विहीर, काय करावं? पुढं नागोबा
माग वाघोबा. करावं काय? त्याला सांगितलेलं आहे. जालिंदर नावाचा कोणतरी योगी आहे म्हणे आणि त्यांना योग तुम्हाला द्यायचा आहे आणि तुम्ही संन्यासी झाल्यानंतर त्याला इथं आणून बसवायचं राजगादीवर आणि मग ही मैनाकिनी मैनावती आणि जालिंदरनाथ माझे हे दोघं काय करतील आम्हाला काय माहिती. त्यांनी विचार केला आईला पण दुखवायला नको, आईला पण दुखवायला नको आणि बायकाही सुखी राहिल्या पाहिजे. त्यांनी काय केलं, आईलाही कळून येईन कुणालाच करून ये 2 कामाटी घेऊन रात्रीच्या वेळी गुप्तपणे त्या जालिंदरनाथांना आणलेला आहे. एक खड्डा काढलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये जालिंदरनाथांना आणि वरून माती लावून दिलेली आहे. पण ते टाकत असताना ते प्रतापवान जालिंदरनाथ होते. त्यांनी वरती वज्रास्त्र टाकलेलं आहे, त्याच्यावरती आकाशास्त्र टाकलेलं आहे आणि खाली ध्यानामध्ये बसलेले आहेत. ते गप्प काय बसले त्याचं उत्तर नवनाथामध्ये सुंदर दिलेलं आहे महाराज. जो आयुष्य भविष्य जाणणारा आणि मैनावतीचा लोभ ही अपार म्हणूनही वाचला त्रिलोचन कुमार. नाहीतर काय वाचतोय तो, खतरनाक अग्निरूप आहे ते जालिंदरनाथ. गोपीचंदाला नुसता बघितला असतं तरी जाग्यावर जळून मेला असता. नाथ संप्रदायाचा नाद करायचं नाही, फक्त प्रेम करायचं. नेहमी परत सांगतो, नाटक करायचं नाही, भक्ती कशी कर पण तुझी आणि त्याचे प्रेम आहे त्या पद्धतीने. तुझ्या घरात बाजरीची भाकरी आहे ना, त्याला प्रेमाने दाखव, तू खा, आईला तीच दे, बायकोला तीच दे. तुझ्या घरात बासुंदी आहे ना, तू खा, आईला तीच दे. तुझी बायको 16,000चा शालू घालते ना, आईला पण 10,000चा घाल, 20,000चा घाल. नाहीतर बायकोला साडी आणि माता पिता ग्रंथ्याचीरच सावडी, असं नाही पाहिजे. परमार्थ असा होत नाही. ठेविले अनंत तैसेचे राहावे, पण सगळ्यांनी तुमच्याकडे ते आहे ते त्याला अर्पण करा. घरामध्ये आपल्या फोडणीला तेल द्यायला नाही आहे, लक्षात ठेवून ऐका, आपल्या फोडणीला तेल द्यायला नाहीये आणि तुपाचा दिवा देवाला दाखवावा लागतो. अरे त्यांच्या घरात तुला कशाला पाहिजे तुपाचा दिवा? तू रेशनिंगचं खातोयस ना, मग रेशनिंगचाच दाखव ना. इथं काय काय बहादर असे आहेत. आता कंपन्यांची नावं मी घेत नाही, परंतु मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांच्या दारामध्ये, बंगले आहेत आणि त्यांच्या दारातली माणसं कधी कधी रेशनिंगच्या लाईनला उभा राहिलेली दिसतात आणि ते नेमकी माझ्या समोर येतात. मी म्हणलं काय महाराज तू इकडं कशाला? माणसं त्यांच्यातली काय? ते म्हणले हे रेशनिंग. म्हणलं तुम्हाला काय गरज आहे ह्याची? अहो आप्पा हे आम्ही नाही. तोंड इतकं भिकाऱ्यासारखं वाईट करतात की ते भगवंताची किंमत इतकी तुच्छ लेखतात. मला कधी कधी त्याचं विचाराचं भक्तीचं इतकं म्हणजे नफरत निर्माण होती. महाराज तुम्हाला सांगू का, आम्ही ना हे आमच्यासाठी नाही तेल वापरत, हे देवाला बत्ती करायला लागतं. म्हणजे देवाला रेशनिंगचं दिवा लावायचा आणि सांगायचं आम्ही रोज दिवाबत्ती करतो. मग ते दिवाबत्तीवरती कृपा करणाऱ्याने जर ठरवलं की रोज मला रेशनिंगच्या लाईनचं आणून दाखवतोय, एक दिवशी ह्यालाही रेशनिंगवरती आणूया, तर काय होईल? परमार्थ असा नाही, अध्यात्म तसं नाही. ठेविले अनंत तैसेचे राहावे. तुमची भक्ती काय आहे, तुमची पात्रता काय आहे, त्यानुसार सगळं सारखं विष्णुमय जग जे सगळं पण सारखेपण आहे. मग त्या गर्तेमध्ये घातलेलं आहे. दुसऱ्या दिवशी मैनावती म्हणले जालिंदरनाथ कुठं आहे? शोधाशोधी झाली, रडारडी झाली, सगळं इकडं आयुष्य परिस्थिती वाईट झालेली आहे. आणि मग बद्री केदार या तीर्थक्षेत्रामध्ये मच्छिंद्रनाथ त्रिराज्यामध्ये जाण्यासाठी विचार झालेला आहे. मारुतीरायाने वचन दिलेलं आहे. त्यावेळी अजून गेलेले नाही आहेत, फक्त वचन दिलेलं आहे. गोरक्षनाथ बद्री केदार क्षेत्रामध्ये तपश्चर्या करतायत. कानिफनाथ बद्री केदार क्षेत्रामध्ये तपश्चर्या करतायत. मच्छिंद्रनाथ मारुतीरायाला वचन दिल्याप्रमाणे जाण्याचं वचन दिलेलं आहे. आणि जालिंदरनाथ गौड बंगाल देशामध्ये तो खड्डा जो काढलेला आहे त्याच्या आतमध्ये समाधी अवस्थेमध्ये आहेत. इथपर्यंत कथानक जरी आलेला असेल तरी हे दोघं तपश्चर्या केल्यानंतर या दोघांचं एकमेकांना माहीत नाही. कोण कोण आहे, कोण कुठले गुरु, कसे तपश्चर्याला. आणि मग ही तपश्चर्या
पूर्ण झाल्यानंतर आदिनाथ बाबांनी त्या दोघांचं मावदे केलेलं आहे. आणि मग मावदे झाल्यानंतर मग दोघं तीर्थयात्रा करायला निघाले आपापल्या मार्गाने. कानिपा उत्तर दिशेचा मार्ग धरून आणि गोरक्ष उत्तर पूर्व दिशेच्या माध्यमातून चाललेले आहेत. योगायोगाने त्यांची एका वृक्षाच्या ठिकाणी भेट होते. पण या भेटीपूर्वी कानिपनाथ एकदा स्त्री राज्याच्या मार्गाला जाऊन पोचतात आणि गोरक्षनाथ गौड बंगाल देशामध्ये नेमके पोचतात. उलट सुलट होतो आणि गौड बंगाल देशामध्ये गेल्यानंतर आलाक निरंजन असं जेव्हा गोरक्षनाथ म्हणत जातात, ज्या ठिकाणी जालिंदरनाथांना खड्ड्यामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन आलाक निरंजन आवाज म्हटल्याबरोबर आतून आवाज येतो, आदेश गुरुदेव. आणि आतला आवाज आल्यानंतर मग मात्र